हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक उदय टेके. आज आपण चॅप्टर नंबर 3मधील तिसरी संकल्पना दॅट इज क्रेडिटरशिप सेक्युरिटीज यामधील एक सेक्युरिटी डिबेंचर्स याच्यावर चर्चा करणार आहोत. डिबेंचर्स मराठीमध्ये त्याला कर्ज रोखे असं म्हटलं जातं. तर ही डिबेंचरची संकल्पना काय आहे, त्याची काही वैशिष्ट्ये, त्याचे काही प्रकार, त्याचे फायदे व मर्यादा याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिबेंचर्स? अ डिबेंचर इज अ डॉक्युमेंट इश्यूड बाय द कंपनी. इट इज अ सर्टिफिकेट issued by the company under its seal acknowledging a debt. A debenture is a long-term promissory note for raising loan capital. The firm promises to pay interest and principal as stipulated period. The purchaser of debenture is called debenture holder. So, on the basis of this paragraph, we analyze the concept of debenture. So, काय आहे ही डिबेंचरची संकल्पना? जनरली डिबेंचर हे काय आहे? एक डॉक्युमेंट आहे. कोण हे डॉक्युमेंट इश्यू करतं? जनरली हे डॉक्युमेंट कंपनी, व्यवसाय संघटन प्रकार हे डॉक्युमेंट इश्यू करतं. इट इज अ सर्टिफिकेट. हे डॉक्युमेंट म्हणजे काय असतं? एक प्रकारचं प्रमाणपत्र, सर्टिफिकेट असतं जे कंपनीनं इश्यू केलेलं असतं, ज्यावर कंपनीचं काय असतं? सील असतं. एक स्टेटमेंट यामध्ये महत्त्वाचं आहे किंवा एक शब्द यामध्ये महत्त्वाचा आहे, ॲक्नॉलॉजिंग अ डेप्ट. म्हणजे कंपनीनं त्या सर्टिफिकेटमध्ये एक मान्य केलेलं असतं. काय मान्य केलेलं असतं की ॲज अ ॲक्नॉलॉजिंग ॲज अ डेप्ट. डेप्ट याचा अर्थ काय की कंपनी ही विश्वासार्ह रक्कम काय आहे? देय आहे किंवा कंपनीची ही काय आहे? एक देयता आहे. हे मान्य करणारं जे डॉक्युमेंट आहे, जे प्रमाणपत्र आहे, त्याला काय म्हटलं जातं? कर्जरोखे किंवा डिबेंचर असं म्हटलं जातं. अ डिबेंचर इज अ लॉंग टर्म प्रॉमिसरी नोट फॉर रेझिंग लोन कॅपिटल. जर कंपनीला लोन कॅपिटल जर रेज करायचं असेल तर एक प्रकारची जी प्रॉमिसरी नोट कंपनीकडून इश्यू केली जात असते, ती प्रॉमिसरी नोट म्हणजेच काय असतं? हे डिबेंचर असतं. द फर्म प्रॉमिसेस यामध्ये काय आहे? ती फर्म प्रॉमिसेस टू पे इंटरेस्ट अँड प्रिन्सिपल ॲट स्टिप्युलेटेड पिरियड. तर ह्यामध्ये कंपनीने एक वचन दिलेलं असतं काय की एक जो स्टिप्युलेटेड पिरियड आहे, एक विश्वासाचा जो कालावधी आहे, त्या कालावधीनंतर काय केलं जाईल? जे काय इंटरेस्ट आहे आणि जे काय प्रिन्सिपल आहे, म्हणजे त्याच्यावरचं जे व्याज आहे आणि त्याच्याबरोबर जे मुद्दल आहे, ते मुद्दल काय केलं जाईल? पेड केलं जाईल. आणि हे डॉक्युमेंट जो ॲक्सेप्ट करतो, द पर्चेसर ऑफ डिबेंचर इज कॉल्ड डिबेंचर होल्डर. आणि हे डॉक्युमेंट जी व्यक्ती ॲक्सेप्ट करते त्याला काय म्हटलं जातं? त्याला इथं कर्जरोखेधारक, डिबेंचर होल्डर असं म्हटलं जातं. सो अकॉर्डिंग टू कंपनीज ॲक्ट 1956, जो कंपनीचा ॲक्ट आहे त्यानुसार डिबेंचरची कन्सेप्ट काय आहे पहा. Debenture includes debenture stock, bonds and any other securities of a company, whether constituting a charge of asset of the company or not. तर काय आहे कंपनी ॲक्टमध्ये याची व्याख्या? यामध्ये डिबेंचर स्टॉक किंवा बॉन्ड्स किंवा एनी अदर सिक्युरिटीज ऑफ कंपनीनं याच्या व्यतिरिक्त, म्हणजे डिबेंचर आणि बॉन्डच्या व्यतिरिक्त जी सिक्युरिटी कंपनीनं इश्यू केलेली आहे, वेदर कॉन्स्टिट्युटिंग अ चार्ज ऑफ असेट ऑफ द कंपनी ऑर नॉट. म्हणजे सिक्युरिटी इश्यू करत असताना कंपनीच्या मालमत्तेवर काय केलेला असतो? चार्ज दाखल केलेला असतो. म्हणजे थोडक्यात काय, मालमत्ता इथं तारण दिलेली असते किंवा घाण दिलेली असते, किंवा मालमत्ता तारण दिलेली असेल किंवा घाण दिलेली पण नसेल, की ज्यामध्ये कंपनीनं ॲक्नॉलेजमेंट ऑफ डेप्ट हे जर मान्य केलेलं असेल तर ते जनरली काय असतं? डिबेंचर्स असतात. इट इज अ सर्टिफिकेट issued by company under its seals acknowledging debt due by it to its holder. तर हे एक काय आहे? ॲक्नॉलॉजिंग सर्टिफिकेट आहे. सिम्पल आहे. कन्सेप्ट काय आहे की कंपनीला लॉंग टर्म लोन जर रेज करायचं असेल, अँड जनरली हे पब्लिककडून जर कंपनीला ते रेज करायचं असेल, तर कंपनी जे सर्टिफिकेट, जे डॉक्युमेंट इश्यू करते जनरली, किंवा जी प्रॉमिसरी नोट कंपनी इश्यू करत असते जनरली, त्याला काय म्हटलं जात असतं? डिबेंचर्स असं म्हटलं जात असतं. नेक्स्ट आपण डिबेंचरचे प्रकार पाहूया. टाईप्स ऑफ डिबेंचर्स. डिबेंचर्स मे बी डिवायडेड इंटू फॉलोइंग मेजर टाईप्स. फर्स्ट,
अनसेक्युअर्ड डिबेंचर्स म्हणजे असुरक्षित किंवा ज्या डिबेंचर्सना कंपनीनं तारण दिलेलं नाही असे डिबेंचर्स किंवा विनातारणी डिबेंचर्स. सो unsecured debentures are not given any security on assets of the company. It is also called simple or naked debentures. This type of debentures is treated as unsecured creditors at the time of winding of the company. So unsecured debenture generally it is called as simple debenture, generally it is called as naked debentures. So these are the debentures. हे डिबेंचर्स कसे असणार आहेत? जनरली कंपनी आपल्या असेटला इथं या डिबेंचर्सला इथं सिक्युरिटी म्हणून इश्यू करत नाही. जनरली ह्या डिबेंचर्स होल्डरना ॲट द टाईम ऑफ वाइंडिंग अप काय म्हटलं जात असतं? जनरली इट इज कॉल्ड ॲज अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. आपण लिक्विडेशनची प्रोसेस बघितली आहे. ज्यावेळेला अनसेक्युअर्ड क्रेडिटरचं पेमेंट देण्याची वेळ येते जनरली त्यावेळेला हे अनसेक्युअर्ड डिबेंचर्स हे अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स क्रिएट करून त्यांचं पेमेंट केलं जात असतं. नेक्स्ट आहे सेक्युअर्ड डिबेंचर्स. Secured debentures are given security on assets of the company. It is also called mortgage debentures because these debentures are given against any mortgage of assets of the company. So, सुरक्षित कर्ज रोखे. सो काय आहे? सेक्युअर्ड डिबेंचर्स आर गिवन सिक्युरिटी ऑन असेट. कंपनीच्या ज्या काय असेट्स असतील त्या असेट्सपैकी सगळ्या असेट किंवा काही असेट्स ह्या डिबेंचर होल्डरना डिबेंचर इश्यू करत असताना काय केलेले असतात? ॲज अ सिक्युरिटी म्हणून दिलेल्या असतात. या डिबेंचरना मॉर्गेज डिबेंचर्स असं सुद्धा म्हटलं जातं. नेक्स्ट आहे रिडीमेबल डिबेंचर्स. सो these debentures are to be redeemed on the expiry of certain period. The interest is paid periodically and the initial investment is returned after the fixed maturity period. So परतफेडीचे कर्ज रोखे काय आहे? सिंपल संकल्पना आहे. इट इज रिडीम्ड ऑन एक्सपायरी ऑफ अ सर्टन पिरियड. एका विशिष्ट कालावधीनंतर हे डिबेंचर्स काय केले जातात? रिडीम म्हणजे परत केले जातात. याच्यावरचं जे इंटरेस्ट आहे द इंटरेस्ट इज पेड पिरियडिकली अँड द इनिशियल इन्व्हेस्टमेंट इज रिटर्न आफ्टर द फिक्स्ड मॅच्युरिटी पिरियड. म्हणजे इंटरेस्ट हे पिरियडिकली पेड केलं जातं म्हणजे 6 महिने असेल किंवा वर्षातून एकदा ते पेड केलं जाईल. म्हणजे डिबेंचरची अमाऊंट आहे आफ्टर कम्प्लिशन ऑफ मॅच्युरिटी पिरियड म्हणजे तो जो कालावधी आहे 5-10 वर्षाचा त्यानंतरच जे प्रिन्सिपल आहे ते प्रिन्सिपल पेड केलं जातं. नेक्स्ट इरिडीमेबल डिबेंचर्स. बिना परतफेडीचे कर्ज रोखे. दिस काइंड ऑफ डिबेंचर्स कॅनॉट बी रिडीमेबल ड्युरिंग द लाईफ टाईम ऑफ द बिझनेस कन्सर्न. लाईफ टाईम ऑफ द कंपनी म्हणजे कंपनीच्या संपूर्ण आयुष्यामध्ये हे डिबेंचर्स रिपेड केले जात नाहीत, परत केले जात नाहीत. कन्व्हर्टेबल डिबेंचर्स. कन्व्हर्टेबल डिबेंचर्स आर द डिबेंचर्स हुज होल्डर्स हॅव द ऑप्शन टू गेट देम converted wholly or partly into shares. These debentures are usually converted into equity shares. Conversion of debentures may be non-convertible debentures, fully convertible debentures and partly convertible debentures. सिंपल आहे. कन्वर्ट म्हणजे रूपांतरण त्याचं होणार कशामध्ये? कन्वर्टेबल डिबेंचर्स आर डिबेंचर्स हुज होल्डर्स हॅव द ऑप्शन टू गेट देम कन्वर्टेड होल्ली ऑर पार्टली इंटू शेअर्स. म्हणजे जो डिबेंचर होल्डर आहे कन्वर्टेबल डिबेंचर होल्डर आहे त्याला एक अधिकार दिलेला असतो किंवा पर्याय ऑप्शन दिलेलं असतं की दे कॅन कन्वर्ट देअर डिबेंचर्स इंटू शेअर्स होल्ली ऑर पार्टली. म्हणजे पूर्णपणे किंवा अंशतः ते त्यांचे डिबेंचर्स काय करू शकतात? शेअर्समध्ये कन्वर्ट करू शकतात. जनरली शेअर्स कोणते असतात? हे इक्विटी शेअर्समध्ये हे डिबेंचर्स कन्वर्ट केले जातात. आणि यामध्ये सुद्धा 2-3 प्रकार आहेत. नॉन कन्वर्टेबल डिबेंचर्स म्हणजे जे डिबेंचर्स कन्वर्ट होणार नाहीत ते डिबेंचर्स राहतील किंवा फुल्ली कन्वर्टेबल म्हणजे संपूर्ण अमाऊंट डिबेंचर होल्डरनं जी ॲक्सेप्ट केलेली आहे ती संपूर्ण अमाऊंट इक्विटी शेअरमध्ये कन्वर्ट होईल किंवा पार्टली त्यातील काही अमाऊंट ही डिबेंचर्सची शेअर्समध्ये कन्वर्ट होईल आणि काही अमाऊंट ही ॲज अ डिबेंचर्स म्हणून कंपनीमध्ये राहील. देन याच्या व्यतिरिक्त अदर टाइप्स ऑफ डिबेंचर्स. डिबेंचर कॅन ऑल्सो बी क्लासिफाईड इंटू द फॉलोइंग टाइप्स. सम ऑफ द कॉमन टाइप्स ऑफ द डिबेंचर्स आर ॲज फॉलोज. कोलॅटरल डिबेंचर्स, then guaranteed debentures, first debentures, zero coupon bonds, zero interest bond or zero interest debentures. These are the other common types of debentures issued by the company. So
कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डिबेंचर्स. डिबेंचरची काही वैशिष्ट्ये या ठिकाणी आपण समजून घेऊया. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स, मॅच्युरिटी पिरियड, त्याचा परिपक्वता कालावधी. डिबेंचर्स कन्सिस्ट ऑफ लॉंग टर्म फिक्स्ड मॅच्युरिटी पिरियड. नॉर्मली डिबेंचर्स कन्सिस्ट ऑफ 10 to 20 years मॅच्युरिटी पिरियड अँड आर रिपेबल विथ द प्रिन्सिपल इन्व्हेस्टमेंट ॲट द एंड ऑफ द मॅच्युरिटी पिरियड. सो जो परिपक्वता कालावधी आहे, जो मॅच्युरिटी पिरियड आहे, तो काय असतो? लॉंग टर्म हा मॅच्युरिटी पिरियड असतो. जनरली 10 ते 20 वर्ष इतका याचा काय असतो? मॅच्युरिटी पिरियड असतो. आणि आफ्टर कम्प्लिशन ऑफ मॅच्युरिटी पिरियड रिपेबल विथ द प्रिन्सिपल इन्व्हेस्टमेंट ॲट द एंड ऑफ द मॅच्युरिटी पिरियड, म्हणजे रेग्युलर यांना इंटरेस्ट मिळतं आणि त्याचबरोबर आफ्टर कम्प्लिशन ऑफ 10 or 20 years त्यांची जी काय प्रिन्सिपल अमाऊंट आहे ती पिरियड नंतर पेड केली जाते. म्हणजे डिबेंचर होल्डरना एक परिपक्वता कालावधी असतो. जनरली तो 10 ते 20 वर्षाचा असतो. 2. रेसिड्युअल क्लेम इन इन्कम. सो डिबेंचर होल्डर्स आर एलिजिबल टू गेट फिक्स्ड रेट ऑफ इंटरेस्ट ॲट एव्हरी एंड ऑफ द अकाउंटिंग period. Debenture holders have priority of claim in income of company over equity and preference shareholder. So त्यांना एक विशिष्ट हक्क आहे. काय आहे? डिबेंचर होल्डर्स आर एलिजिबल टू गेट फिक्स्ड रेट ऑफ इंटरेस्ट ॲट एव्हरी एंड ऑफ द अकाउंटिंग इयर. म्हणजे आफ्टर कम्प्लिशन ऑफ अकाउंटिंग इयर ॲट फिक्स्ड रेट ऑफ इंटरेस्ट डिबेंचर होल्डर कॅन क्लेम देअर इंटरेस्ट. म्हणजे डिबेंचर होल्डरना कंपनीचं आर्थिक वर्ष संपल्यानंतर एका विशिष्ट व्याजदरानं व्याज द्यावं लागत असतं. जनरली डिबेंचर होल्डर्स हॅव प्रायोरिटी ऑफ क्लेम ऑफ इन्कम. म्हणजे इन्कममध्ये त्यांना काय असते? प्रायोरिटी असते, अग्रहक्क असतो. कोणाच्या अनुषंगानं हा अग्रहक्क असतो? जनरली जे इक्विटी शेअर होल्डर आहेत आणि प्रेफरन्स शेअर होल्डर आहेत त्यांच्या अगोदर या डिबेंचर होल्डरचा इन्कमवर काय राहत असतो? अधिकार राहत असतो. मग थोडक्यात काय, या इन्कममधून पहिल्यांदा त्यांना इंटरेस्ट पेड करावं लागतं, त्यानंतर प्रेफरन्स शेअर होल्डरना डिव्हिडंड पेड करावं लागतो आणि त्यानंतर इक्विटी शेअर होल्डरना डिव्हिडंड पेड केला जात असतो. देन रेसिड्युअल क्लेम ऑन असेट. असेटवर पण त्यांचा काय असतो? हक्क असतो. डिबेंचर होल्डर हॅव प्रायोरिटी ऑफ क्लेम्स ऑन असेट्स ऑफ द कंपनी ओव्हर इक्विटी अँड प्रेफरन्स शेअर होल्डर. म्हणजे इक्विटी शेअर होल्डर आणि प्रेफरन्स शेअर होल्डरच्या अगोदर असेट्सवर कोणाचा अधिकार असतो? या डिबेंचर होल्डरचा अधिकार असतो. द डिबेंचर होल्डर्स मे हॅव आयदर स्पेसिफिक चार्ज. इथं चेंज हा शब्द दिसतोय परंतु तो चार्ज आहे. आयदर स्पेसिफिक चार्ज ऑन दी असेट्स और फ्लोटिंग चार्ज ऑफ द असेट्स ऑफ द कंपनी. डिबेंचर होल्डरला 2 प्रकारचे चार्ज असतात. एक स्पेसिफिक चार्ज ऑन असेट. स्पेसिफिक चार्ज ऑन असेटचा अर्थ काय? व्यवसाय संस्थेतील स्पेसिफिक असेट इथं डिबेंचर होल्डरना काय केलेलं असते? ॲज अ मॉर्गेज, ॲज अ सिक्युरिटी म्हणून इश्यू केलेली असू शकते किंवा सर्वच असेट. फ्लोटिंग म्हणजे काय? तरल चार्ज असं म्हटलं जातं, तरल अधिकार असं म्हटलं जातं. म्हणजे स्पेसिफिक असेट न देता डिबेंचर होल्डरना सगळ्याच असेटवर इनडायरेक्टली काय असतो? इथं चार्ज दिलेला असतो. म्हणजे अप्रत्यक्षरित्या डिबेंचर होल्डर हे सगळ्याच असेटला इथं काय असतात? इथं हक्क सांगू शकतात. स्पेसिफिक चार्ज ऑफ डिबेंचर होल्डर्स आर ट्रीटेड ॲज सेक्युर्ड क्रेडिटर्स. म्हणजे जे स्पेसिफिक चार्जवाले डिबेंचर्स आहेत त्यांना सेक्युर्ड क्रेडिटर्स असं म्हटलं जातं. आणि फ्लोटिंग चार्ज ऑफ डिबेंचर होल्डर्स आर ट्रीटेड ॲज अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. म्हणजे ॲट द टाईम ऑफ वाइंडिंग अप ऑफ द कंपनी हे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स गृहीत धरले जातील, फ्लोटिंग चार्जवाले. आणि स्पेसिफिक चार्जवाले सेक्युर्ड क्रेडिटर्स इथं गृहीत धरले जातात. नेक्स्ट, नो वोटिंग राईट्स. इथं डिबेंचर होल्डरला मतदानाचा अधिकार नसतो. डिबेंचर होल्डर्स आर कन्सिडर्ड ॲज अ क्रेडिटर्स ऑफ द कंपनी. हे क्रेडिटर्स आहेत कंपनीचे. हेन्स दे हॅव नो वोटिंग राईट्स. डिबेंचर होल्डर्स कॅनॉट हॅव द कंट्रोल ओव्हर द परफॉर्मन्स ऑफ द बिझनेस कन्सर्न. तर बिझनेस कन्सर्नवर यांचा कोणताही कंट्रोल इथं नसतो. का नसतो? दे हॅव नॉट वोटिंग राईट्स. त्यांना वोटिंग राईट्स इथं दिलेले नसतात. नेक्स्ट, काही आपण ॲडव्हान्टेजेस किंवा मेरिट्स आपण विचारात घेऊया. मेरिट्स ऑफ डिबेंचर्स. नंबर 1, लॉंग टर्म सोर्स ऑफ फायनान्स. पहिला काय आहे? एक दीर्घ मुदतीचं जो निधी लागतो त्याचा हा काय आहे? एक स्रोत आहे, मार्ग आहे. डिबेंचर्स इज वन ऑफ द लॉंग टर्म सोर्स ऑफ फायनान्स टू द कंपनी. नॉर्मली द मॅच्युरिटी पिरियड इज लॉंगर दॅन द अदर सोर्सेस ऑफ फायनान्स. सो ॲज कम्पेअर टू प्रेफरन्स शेअर किंवा ॲज कम्पेअर टू बँक लोन, जनरली डिबेंचर्स हे काय आहेत? लॉंग टर्म सोर्स ऑफ फायनान्स म्हणून विचारात घेतले जातात. आपण वैशिष्ट्यामध्ये बघितलं 10 ते 20 वर्षापर्यंतच्या कालावधीचे डिबेंचर्स इश्यू करता येऊ शकतात किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधीचे डिबेंचर्स इथे इश्यू करता येऊ शकतात. नेक्स्ट, फिक्स्ड रेट ऑफ इंटरेस्ट.
fixed rate of interest is payable to debenture holders, hence it is most suitable of the companies earn higher profit. Generally, the rate of interest is lower than the source of long-term finance, other source of long-term finance. जनरली डिबेंचर्सचे जे काय इंटरेस्ट रेट आहेत हे फिक्स असतात आणि ह्या डिबेंचर होल्डरना ज्यांना एक कंटिन्युअस इन्कम म्हणजे कंटिन्युअस इन्कममध्ये जे इन्व्हेस्टर इंटरेस्टेड असतात त्यांच्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन असतो. आणि जनरली ज्या कंपन्यांचा प्रॉफिट कंटिन्युअसली हायर प्रॉफिटमध्ये ज्या कंपन्या असतात म्हणजे वाढत असतो त्या कंपन्या डिबेंचर्स काय करू शकतात तिथं इश्यू करू शकतात. आणि ॲज कम्पेअर टू लोन, जर कंपनी लोन घेत असेल फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडून वगैरे, ॲज कम्पेअर टू लोन जनरली डिबेंचरवरचं जे इंटरेस्ट आहे ते काय असतं, कमी असतं. नेक्स्ट बेनिफिट ट्रेडिंग ऑन इक्विटी. इथं समभागावर व्यापार करणं यामध्ये काय होत असतं, शक्य होत असतं. पाठीमागल्या दोन्ही लेक्चरमध्ये आपण समभागावर व्यापार ही संकल्पना सांगितलेली आहे. अ कंपनी कॅन ट्रेड ऑन इक्विटी बाय मिक्सिंग डिबेंचर्स इन इट्स कॅपिटल स्ट्रक्चर अँड देअर बाय इन्क्रीज इट्स अर्निंग पर शेअर. सो कॅपिटल स्ट्रक्चरमध्ये हे जे काय फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटीज दॅट इज डिबेंचर आणि प्रेफरन्स शेअर्स जर मिक्स केले जात असतील तर ॲटोमॅटिकली ती कंपनी ट्रेडिंग ऑन इक्विटी करीत आहे असं म्हटलं जात असतं. जनरली ट्रेडिंग ऑन इक्विटीमध्ये जो इक्विटी शेअर होल्डर आहे, कंपनीचं जे इन्कम आहे म्हणजे जनरली जी कॉस्ट ऑफ कॅपिटल आहे ॲज वेल ॲज कंपनीचं जे वेल्थ आहे, कॉस्ट ऑफ कॅपिटल कमी केली जात असते. ॲज वेल ॲज कंपनीची जी काही वेल्थ आहे म्हणजे शेअर होल्डरचं जे काही इन्कम आहे ते इन्कम यामध्ये काय केलं जात असतं, वाढवलं जात असतं. जनरली त्याच्याशी रिलेटेड ही ट्रेडिंग ऑन इक्विटीची काय संकल्पना आहे. वेन द कंपनी अप्लाय द ट्रेड ऑन इक्विटी, कॉस्ट ऑफ कॅपिटल विल रिड्यूस अँड व्हॅल्यू ऑफ फर्म विल बी इन्क्रीज. म्हणजे ट्रेड ऑन इक्विटी कन्सेप्ट जर ॲप्लिकेबल कंपनी अप्लाय करत असेल तर कॉस्ट ऑफ कॅपिटल त्यामुळं कमी होते आणि कंपनीची व्हॅल्यू त्यामध्ये काय होत असते, वाढत असते. आणि त्याच्यासाठी या फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटीमध्ये डिबेंचर ही एक सिक्युरिटी कंपनीच्या दृष्टीनं महत्त्वाची असते. इन्कम टॅक्स डिडक्शन. Interest payable to debentures can be deducted from the total profits of the company, so it helps to reduce the tax burden of company. So, for the purpose of reduce the tax burden of company, जर कंपनीला टॅक्स बर्डन जर कमी करायचं असेल तर इन्कम कमी दिसणं गरजेचं असतं. तर इन्कम कमी करण्यासाठी हा डिबेंचरचा जो इंटरेस्ट आहे, इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स हे काय असतं, डिडक्टेबल एक्सपेन्सेस मान्य केलेलं असतं. त्यामुळं ॲटोमॅटिक ड्यू टू इंटरेस्ट कंपनीचा टॅक्स काय होत असतो, इथं रिड्यूस होत असतो, कमी होत असतो. देन प्रोटेक्शन. व्हेरियस प्रोव्हिजन्स ऑफ द डिबेंचर्स ट्रस्ट डीड अँड इट्स गाईडलाईन्स इश्यूड बाय सेबी प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ डिबेंचर होल्डर. सो वाईल इश्युईंग द डिबेंचर जर कंपनी इश्यू करत असेल तर सेबीच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्स कंपनीला फॉलो कराव्या लागत असतात. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या फॉलो कराव्या लागत असतात आणि त्या फॉलो केल्या जात असतील तर ॲटोमॅटिकली हे डिबेंचर होल्डर काय होत असतात, तिथं प्रोटेक्ट होत असतात, त्यांना यामध्ये सुरक्षितता मिळत असते. याच्या काही मर्यादा किंवा तोटे आपण विचारात घेऊ. फिक्स्ड रेट ऑफ इंटरेस्ट. डिबेंचर कन्सिस्ट ऑफ फिक्स्ड रेट ऑफ इंटरेस्ट पेबल टू सिक्युरिटीज. इवन दो द कंपनी इज अनेबल टू अर्न प्रॉफिट, they have to pay the fixed rate of interest to debenture holders. Hence, it is not suitable to those company earning which fluctuate considerably. म्हणजे एक स्थिर दरानं, निश्चित दरानं या डिबेंचर होल्डरवर व्याज द्यावं लागत असतं. ही याची काय आहे, मर्यादा आहे. का मर्यादा आहे? जनरली इवन दो कंपनी इज अनेबल टू अर्न प्रॉफिट, म्हणजे कंपनीला नफा जरी नाही झाला तरीसुद्धा कंपनीला हे इंटरेस्ट ॲट फिक्स्ड रेटनं काय करावं लागत असतं, डिबेंचर होल्डरना पे करावं लागत असतं. हेन्स इट इज नॉट सुटेबल टू दोज कंपनी विच अर्निंग फ्लक्च्युएटली. जनरली ही मग ज्या कंपनीचं अर्निंग कन्सिस्टंटली फ्लक्च्युएट आहे म्हणजे सतत त्यामध्ये काय होतो, बदल होतो, अशा कंपनीच्या दृष्टीनं डिबेंचर इश्यू करणं हे रिस्की मानलं जात असतं. नो वोटिंग राईट. डिबेंचर होल्डर्स डू नॉट हॅव वोटिंग rights, hence they cannot have the control over management of the company. So debenture holder ना इथं क्रेडिटर्स मानलं जातं. दे नॉट हॅव अ वोटिंग राईट. का त्यांना कंपनी कोणताच
वोटिंगचा अधिकार देत नाही, म्हणजे मॅनेजमेंटवर कंट्रोल करणं हे डिबेंचर होल्डरना शक्य होत नाही. क्रेडिटर्स ऑफ द कंपनी हे काय आहेत? एक प्रकारचे कंपनीचे देणेकरी आहेत. डिबेंचर्स होल्डर्स आर मेरली क्रेडिटर्स अँड नॉट द ओनर्स ऑफ द कंपनी. दे डू नॉट हॅव एनी क्लेम इन द सरप्लस प्रॉफिट्स ऑफ द कंपनी. कंपनीचे हे देणेकरी आहेत, त्यामुळे कंपनीची जी भरभराट आहे, कंपनीचा जो प्रॉफिट आहे, त्या जास्तीच्या प्रॉफिटमध्ये यांना क्लेम करण्याचा अधिकार नसतो. नेक्स्ट, हाय रिस्क. एव्हरी ॲडिशनल इश्यू ऑफ डिबेंचर्स बिकम्स मोर रिस्की अँड कॉस्टली ऑन अकाउंट ऑफ हायर एक्सपेक्टेशन ऑफ डिबेंचर होल्डर्स. दिस एनहान्स फिनान्शियल रिस्क, increase the cost of equity capital and the cost of raising finance through debentures, which is also high because of high stamp duty. So यामध्ये जास्त रिस्क आहे. कशी रिस्क आहे? एव्हरी ॲडिशनल इश्यू ऑफ डिबेंचर्स बिकम मोर रिस्की अँड कॉस्टली ऑन अकाउंट ऑफ हायर एक्सपेक्टेशन ऑफ डिबेंचर होल्डर. म्हणजे जे डिबेंचर होल्डर आहेत त्यांच्या अपेक्षा, नवीन डिबेंचर कंपनी जर इश्यू करत असेल तर त्या अपेक्षा काय होतात? तिथं वाढतात. अपेक्षा कोणत्या असणार आहे? तिथं व्याजाच्या अपेक्षा असणार आहे. दिस एनहान्स फायनान्शियल रिस्क, इन्क्रीज द कॉस्ट ऑफ इक्विटी कॅपिटल अँड द कॉस्ट ऑफ रेझिंग फायनान्स. यामधून एक प्रकारे जी कॉस्ट आहे इक्विटी कॅपिटलची किंवा कॉस्ट जी आहे फायनान्स रेझिंगची, ॲटोमॅटिकली काय होत असते? इथं वाढत असते. का? डिबेंचर्स विच इज ऑल्सो हाय बिकॉज ऑफ हाय स्टॅम्प ड्युटी. एव्हरी ॲडिशनल इश्यू ऑफ डिबेंचर्स, जसं डिबेंचर इश्यू केले जातील ॲटोमॅटिकली जी स्टॅम्प ड्युटी आहे ती स्टॅम्प ड्युटी पण काय होत असते? इथं वाढत असते. आणि ही इन्क्रीज स्टॅम्प ड्युटी एक प्रकारचं कंपनीच्या दृष्टीनं काय मानले जात असते? एक्सपेन्सेस. एक प्रकारचं हे काय आहे? कॅपिटल लॉसच असतो तो. रिस्ट्रिक्शन ऑफ फर्दर इश्यू, म्हणजे अधिक जर डिबेंचर इश्यू केले जात असतील तर त्याच्यावर पण काय असतात? तिथं मर्यादा असतात. कशा? द कंपनी कॅनॉट रेज फर्दर फायनान्स थ्रू डिबेंचर्स as the debentures are under the part of security of assets already mortgaged to debenture holder. इथं रिस्ट्रिक्शन कशा येतात? जनरली डिबेंचर्सना इथं मॉर्गेज डिबेंचर्स किंवा सेक्युर्ड क्रेडिटर्स असं म्हटलं जातं. ॲट द टाईम ऑफ इश्यू ऑफ डिबेंचर्स जनरली कंपनी काय करत असते? कंपनीच्या असेट्स इथं गहाण म्हणून देत असते, सिक्युरिटी म्हणून देत असते. जर कंपनी ॲडिशनल इश्यू करणार असेल डिबेंचर्सचा तर अशा वेळेला ॲडिशनल इश्यूसाठी कंपनीकडं ज्या असेट्स पाहिजेत तारण देण्यासाठी त्या अवेलेबल इथं होत नाहीत. ऑलरेडी जे डिबेंचर इश्यू केले आहेत त्यांना ते असेट तारण दिलेले असतात. नवीन इश्यूला असेट जर तारण द्यायच्या लागत असतील, म्हणजे तशी जर वेळ येत असेल तर मग अशा वेळेला ते नवीन डिबेंचर इश्यू कंपनी तर करू शकत नाही. हीच या डिबेंचरची काय राहत असते? तर कंपनीच्या दृष्टीनं मर्यादा राहत असते.